भाई यो काय विषय, सूरज अजून झोपलाय. गौरव दादा आहेत काय? गौरव दादा काय करायला लागल्यात? मी गाडी माझी आज अरे पण दाढी कशाने गेली आहे तिथली? आणि पेपर कसं गेला? पेपर चांगला गेला खरं काही येत नव्हतं. हा माझा फेवरेट विषय आहे हो. त्यामुळे पहिला आला की पहिला आपल्याला हे घ्यायला लागते बघा, दुसरं काय नाही. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय व्लॉग. आता आपण आंघोळ वगैरे करून तयार झालेलो आहे आणि आज आपला आहे पेपर. आणि पेपरसाठी आम्ही सगळे चाललेलो आहे. इंजिनिअरिंगचा मिड सेमिस्टरचा आज शेवटचा पेपर आहे. बघू, सूरज वगैरे सगळे आवरून तयार झाले असतील. आम्हाला सगळ्यांना निघायचं आहे आता पेपरला कॉलेजमध्ये. भाई यो काय विषय, सूरज अजून झोपला आहे. सूरज भाऊ, सूरज थोडा वेळ. अरे पेपर आहे, 1 तास राहिलाय फक्त पेपरला. आणि मग अभ्यास केव्हा करणार? होट की सूरजचं तरी अजून आवरलेलं नाही आहे, त्यामुळे आता आपल्यालाच जायला लागणार आहे. आणि गौरव भैयाची पण गाडी पंक्चर झाल्यामुळं त्यानं पण न्यायला बोलवले पेपरला जाण्यासाठी. तर आता आपल्याला तिकडं जायचं आहे, आधी गौरवला घ्यायचं आहे आणि मग एक्झामसाठी जायचं आहे. चला जाऊया. आपण फायनली गौरव दादाजी इथं पोहोचलेलो आहे. गौरव दादा आहेत काय? गौरव दादा काय करायला लागल्यात? जय जय महाराज, जय साहेबांचं आगमन झालेलं आहे तरी आहे. धीरज दादा अभ्यास झाला काय? कोल्हापुराचे धुरंधर आणि अगदीशी उफाळी व्यक्तिमत्व काय लावले रे कपाळाला? ए किस्त पैसे आहेत रे. आय 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 आय. करांची किंमत. हे काय लावलायस काय? पावडर लावलेली ती राहिली असेल. भावा माझा पण असला शर्ट होता, खरं गाडीवर एकदा पडलो आणि फाटलाच तो. पडलंच रे. मी गाडी माझी आज अरे पण दाढी कशाने गेली आहे तिथली? आणि ती डबल पडल्याने हनुडी घासल्यावर फिलहाल गौरवच्या रूमवरून आम्ही बाहेर पडलोय आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. हे बघा, गौरव नमस्ते करायला लागलाय. गौरव जय नमस्ते. मालक यांच्या वतीने मी तुमचं सहज स्वागत करतो. भाई सकाळ सकाळी लोक बघा बससाठी कशी थांबल्यात, सगळी वाट बघायला लागल्यात बसची. आपलं कसं चांगलं आहे बघा, गाडीवरनं जायचं मस्तपैकी पेपरला. गौरव गाडी चालवणार, ड्रायव्हर ठेवला आहे मी गाडी चालवायला. ड्रायव्हर केलाय मला जाऊन आता. हॅलो, पुढे बघा. आता नाश्ता पण करून झालेला आहे आणि आम्ही दोघं जण चाललोय आता कॉलेजच्या दिशेनं. हे बघ भाई, सगळे टेन्शनमध्ये बसलेत, पेपरचा अभ्यास करायला लागल्यात. कॉलेजमध्ये आता आम्ही पोहोचलोय. आता एक्झाम हॉलकडे आम्ही चाललोय अभ्यास करणार आहे. आणि नंबर आता कुठं पडला आहे बघून आम्ही एक्झाम हॉलमध्ये जाऊन आता बसणार आहे. त्यामुळे आता डायरेक्ट आपण एक्झाममधनं बाहेर आल्यानंतरच भेटूया. आता मोबाईल बंद करून स्विच ऑफ करून ठेवायला लागणार आहे. फायनली मित्रांनो पेपरमधनं बाहेर आलो आहे. रॉनी, मी आणि गौरव तिघंजणच अर्धा तास आधी आम्ही बाहेर आलो आहे. आणि पेपर कसं गेला? पेपर चांगला गेला खरं काही येत नव्हतं. पेपर चांगला गेला आहे, खरं काही येत नव्हतं. चांगलं होतं आहे भावा. कसा गेला गौरव? 1 नंबर केला पेपर. जय आम्हाला सगळं शिकवलं असल्यामुळे 1 नंबर केला पेपर. चला जाऊया, नाहीतर सर येऊन आतनं मारतील धरून. पेपर झाल्या अचानक मम्मीचा फोन आला आणि कोल्हापुरात यायला सांगितलं. त्यामुळं आता मी चाललोय कोल्हापुरात. आणि कोल्हापुरात तिकडे आता गावी जाणार आहे घरच्यांच्या सोबत, म्हणजे मम्मीसोबतच गावी जाणार आहे. त्यासाठी चाललोय तिकडं मम्मीला भेटायला. आता बघूया कुठं भेटते, कुठे यायला सांगितलंय, फोन करणार आम्हीच. आलोय मम्मीजवळ. मम्मीनं विचारलं, म्हणजे आता मम्मीला विचारू की काय करायला बोलवलंय. काय करायला बोलवलंस? बाजार कराय डीमार्टचा. म्हणजे मला असं गडबडीने बोलवून घेतले, जसं की काहीतरी झालंय. आणि इथं आल्यावर मला म्हणते या डीमार्टला जायचं आहे आणि डीमार्टमधनं साहित्य घेऊया. चल, मी घाबरून आलोय पटकन आणि आता मला म्हणते या डीमार्टला जाऊन साहित्य घ्यायचं.
भाई ट्रॅफिक तरी फुल आहे, गाडी लावायला आतमध्ये जागा नाही आणि पार्किंगला सुद्धा फुल झालं आहे. त्यामुळे तिथल्या मॅडमने आधीच सांगितले की पार्किंग फुल आहे, वेटिंगला थांबायला लागणार आहे. फायनली गाडी पार्क झालेली आहे आणि जागा पण मिळालेली आहे वेटिंगमध्ये इतका वेळ थांबल्यानंतर. हा माझा फेवरेट डिश आहे हो, त्यामुळे पहिला आला की पहिला आपल्याला हे घ्यायला लागते बघा, दुसरं काय नाही. घे 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 घे. फायनली शॉपिंग झालेली आहे. मम्मी आणि मी शॉपिंग करून आलो आहे आणि सगळा बाजार झालेला आहे. जवळपास 15,000 रुपयेचं बिल झाले आणि मम्मी पाक आमची 15,000 रुपये खर्च केले एका दिवसात. चालते, चला आता निघूया आपण गावी. गावी जायचं नव्हतं काय, आणि दुसरीकडे कुठं जायचं शॉपिंग करायला. नाही आता फायनली बाहेर पडलेलो आहे, रोडवरती चाललोय आता. मम्मीने मोहब्बत का सरबत आणलेला आहे. मम्मी कसं आहे, छान आहे. आवडलं ना? मम्मीने आमच्या पहिल्यांदाच ट्राय केलंय. मम्मीला एकदा मी सांगितलेलं की मोहब्बत का सरबत असतोय तो छान लागतोय, तर दिसल्यावर मम्मीने मला लगेच दाखवलं की मोहब्बत का सरबत आहे बघा आणि घेऊया काय. म्हटलं घेऊया, लगेच वाटलं की लगेच घेऊन टाकायचं, लय विचार करतो बसायचं नाही. एवढ्या सगळ्या ट्रॅफिकमधनं बाहेर आल्यावर जरा सुकून मिळाला बघा, बरं वाटलं जरा ट्रॅफिकमधनं बाहेर आल्यावरती. फायनली मित्रांनो घरी पोचलेलो आहे. आजचा दिवस खूपच छान होता. गाडी चालवताना फक्त थोडा कंटाळा आला, बाकी सगळं खूपच छान झालं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.